त्यामुळे तुम्ही पण लक्ष ठेवा, जर कांदा मार्केटला येतात FMC मार्केट वाशी इकडे या. असं हे कांदा बटाटा मार्केट आहे. म्हणजे आत्ता यायला सुरुवात झाली साठवणीचे कांदे. अजून 100-150 रुपये पेट्रोलचा खर्च करायला नको, वेळ नको घालवायला. मागाशी बघितले ते पंजाब बटाटे सर्व सारखेच कांदे दिसतात. आणि बघा जवळजवळ 56 किलोची गोणी येते. आणि हा 5-6 महिने टिकेल म्हणून सांगतात. माल पूर्ण संपलेला आहे, आपल्याला लेट झाला. एक खरेदी झाली आपली लसूणची. आता आपण कांदे पण बघूया आणि त्यातलंच एक गोणी आपण पण घेतलं ही बघ. आणि यांचा मोबाईल नंबर आहे, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा. लसूण बघा एक नंबर लसूण. आणि आज आपल्याला कांदा पण घ्यायचा आहे, सोबत लसूण पण घ्यायचं आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे वाशीचे FMC कांदा बटाटा मार्केटमध्ये, कांदा बटाटा लसूण मार्केटमध्ये. आणि आज आपल्याला कांदा पण घ्यायचा आहे, सोबत लसूण पण घ्यायचं आहे. आणि त्यासाठीच मी आलो या मार्केटमध्ये. आणि आता हे सगळं घेता घेता आपण हे मार्केट एक्सप्लोर पण करणार आहोत. आणि आज तारीख आहे 6 मे. तर आजच्या तारखेला कांदा लसूण बटाट्याचे काय रेट आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपण घेतो तो साठवणीचा कांदा, आणि तो आता भरपूर आला असणार आहे मार्केटमध्ये. आणि आपण स्पेशली उत्तूरचा कांदा घेतो साठवणीचा. आणि सोबत लसूण काय आपण पूर्ण गोणी घेत नाही, पण कांदा आपल्याला पूर्ण गोणी घ्यायला लागते. लसूण मिनिमम 5 किलो तरी तुम्हाला इथे घ्यावंच लागेल. 5-5 किलोचे छोट्या गोणी बांधलेले असतात. तर तो कसा मिळणार आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता माझ्या पाठीमागे आहे ते लसूणचे गोडाऊन आहे सर्व. तिकडे जाऊया आणि लसूण कसा मिळतो ते बघूया. बघा हे आहे लसूणचे गोडाऊन सर्व. बघा असे 5-5 किलोचे लसूण बघा गोणी असे घेऊन येत आहेत. आणि आपल्याला कसं पडणार आहे ते बघूया. 5-5 किलोचा लसूण. लसूण कसा आहे दादा? 550 किलो 550 550 रुपये 5 किलो. बघा हे 500 रुपयाला 5 किलो आहे बघा. आणि हे 550 रुपयाला 5 किलो आहे. म्हणजे हा तुम्हाला 110 रुपये किलो आहे, हा 100 रुपये किलो आहे. आणि 5-5 किलोच्या गोणी येते बघा. 5 किलो बघा दिसतोय काकडे. 5 किलो 500 रुपये बघा. आणि हा पूर्ण होलसेलमध्ये बॉक्स. आणि लसूण बघा एक नंबर लसूण हे बघा. पाकळी बघा लसूणची केवढे आहे. कांदे एवढा तर लसूण दिसतोय. आणि त्या पाकळ्या बघा. आणि 150 रुपये किलो आहे. आणि हा 110 बोलले ना दादा? 150 हे 100 रुपये हे बघा. हे 100 रुपये किलो. आणि हे बघा यांच्या पण पाकळ्या बघा. पण हा तुम्हाला पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल. आणि हे बॉक्स आहेत ना हे 30-30 किलोचे असतात. म्हणजे तुम्ही होलसेलमध्ये घ्या आणि रिटेलमध्ये विका. पण क्वालिटी बघा लसूणची एक नंबर. आणि एरम ट्रेडर्स C42 हे बघा 60 रुपये किलोवाला लसूण बघा. हा आणि एकदम हलका बघा 60 रुपये किलोवाला बघा हा लसूण. पण हे पूर्ण गोणी घ्यायला लागतात ना. हा हलका बाबा नाही नाही हा बघा हा पडलाय. हा 60 रुपये. सर्व तुम्ही काय एकदम सगळे विकत घेणार काय लसूण? एक गोणी पूर्ण आणि मग वाटून घेणार मग असं आहे का? ओके बघा हे सर्व लसूण विकत घ्यायला आलेत होलसेलमध्ये. आणि सगळे कोणाला गोण, कोणी अर्ध गोण, 2-2 एक गोण वाटून पण घेणारे आहेत. आणि अख्खी गोण घेणारे पण आहेत बघा. दुकान आहे बॉम्बे गार्लिक ट्रेडर्स C44. हे बघा लसूण 160 रुपये किलो. आणि हा एवढा नाही मिळत तर पूर्ण हा बॉक्सच घ्यायचा आहे 30 किलोचा. पण हा 2-2 किलो पॅकिंग आहे का? हे बघा 1.5 किलो 2 किलोचं हा पॅकिंग आहे. पण हे घ्यायचं तर पूर्ण बॉक्सच. आणि 160 रुपये किलो. आणि हा कसा बोलले? हे बघा हा 135 रुपये किलो. म्हणजे लसूणचे सध्या रेट. पण ही क्वालिटी एवन आहे सध्या रेट हे चालू आहेत लसूणची. आणि हा बघा लसूण 5-5 किलो मिळेल तुम्हाला 450 रुपयाला 5 किलो आहे बघा. 5-5 किलो पॅकिंगमध्ये आहे. पाकळी थोडी छोटी आहे पण टेस्टला एक नंबर आहे सांगतात ताई. या एक नंबर टेस्टला आहे ना. एक नंबर टेस्ट. तिखट आहे मस्तपैकी आहे बघा लसूण बघा. आणि हे आहे सुपर गार्लिक सेंटर C49. इकडे मी घेतलेलं मागच्या वेळेला पण लसूण चांगला होता. हा का? हा बघा ते सांगतात घेऊन जायला. आणि यांचा मोबाईल नंबर आहे, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल यायचं असेल तर बघा. 9920 हां 11 85 ओके बघा. विमल अमलानी. आणि यांचा शॉप आहे ते आपलं लसूण मार्केटमध्येच C49.
आणि पाकळी पण 450 रुपये 5 किलो आहे लसूण. हा बघा, हा तुम्ही बघा कशी आहे ती पाकळी. देशी आहे, देशी लसूण आहे. 450 रुपये 5 किलो. आणि त्यातलंच एक गोणी आपण पण घेतलं ही बघा, 450 रुपये 5 किलोवाली. औटी आहे ना, हे कितने काय? 120, 140, ओके बघा, हा तुम्हाला 600 रुपयाला 5 किलो आहे. हा 120 रुपये किलो आहे. हा उटी लसूण आहे, 600 रुपये 5 किलो. आणि हा 400 रुपये 5 किलो आहे. हा 400 रुपये 5 किलो आहे. ह्याची पाकळी एकदम छोटी आहे, सगळ्यात छोट्या पाकळीवाला आहे. हा 400 रुपये 5 किलो. हा 600 रुपये 5 किलो उटी लसूण, हा आपला देशी लसूण. आणि हा आहे तो 550 रुपये 5 किलो, म्हणजे 110 रुपये किलो. इकडे बघा लॉटमध्ये लसूण आहे, पण सर्व बघा हे 50 किलो 30 किलो असंच गोणी आहे सगळ्या. आणि बघा इकडे आहे अक्कल कळी. हे बघा ही एकदम एकच कळी असल्यासारखं वाटते पूर्ण. हे बघा लसूणमध्ये अक्कल कळी, छोटा बारीक एकदम लसूण. आणि हा 150 रुपये किलो अक्कल कळीवाला लसूण. तुम्हाला असं एकच पूर्ण असं कळी असल्यासारखी वाटेल अक्कल कळी. तर बघा हे पूर्ण लसूण मार्केट आहे. आणि आपण बघितलं 60 रुपयापासून तर 160 रुपये किलोपर्यंतचे लसूण आहे तिथे. आणि होलसेल रेट आहे ते सर्व. आणि आता आपण इथे 5 किलोचा पण लसूण मिळतो, म्हणजे 5 किलोमध्ये पण लसूण मिळतो, जो आपण घेतला आहे. आणि तो आपल्याला पडला आहे 90 रुपये किलोने, आपलं देशी लसूण. आणि आता पुढे आपण जाऊया ते कांदा मार्केटमध्ये, कारण आपल्याला कांदे पण घ्यायचे. आता एक खरेदी झाली आपली लसूणची, आता आपण कांदे पण बघूया. कांदे पण घ्यायचे आपल्याला. आता आपण आलो ते कांदा बटाटा मार्केटमध्ये. तर इथे लसूण पण मिळतो 5-5 किलोमध्ये, पण मेन लसूण मार्केट ते आता आपण बघितलं ते होतं पाठीमागे आपलं ते कांदा बटाटा मार्केट. कांदा बटाटे सगळे गाळे आहेत तिकडे. आणि आपल्या समोर पण तेच आहे, समोरच्या साईडला पण तेच आहेत कांदा बटाट्याचेच गाळे. आणि हे लॉरी टेम्पो ओनर्स असोसिएशनचं ऑफिस आहे. इकडे तुम्ही इथले कांदे घेऊन आहे ना, तुम्ही इकडे ठेवू शकता आणि आपल्या एरियामध्ये मागू शकता. काहीतरी नॉमिनल चार्जेस असतो 50, 60, 100, 150 रुपयापर्यंत तुम्हाला घरपोच होतील कांदे. बघा लॉरी टेम्पो ओनर्स असोसिएशन. आणि इकडे तुम्ही कांद्याच्या गोणी घ्या, इकडे द्या यांच्याकडे, हे तुम्हाला घरपोच म्हणजे तुमचं जिथपर्यंत रोड जातो ना तिथपर्यंत घरपोच म्हणजे करून देतील. रोडपोच करून देतील तुमच्या एरियापर्यंत. तेही तुम्हाला बरं पडेल. काय चार्जेस असतील तर ते घेतील 50-100 रुपये. आपण जे नेहमी जिथून घेत होतो ना आकाश ट्रेडिंग, तिथे आलो. पण माल बघा, माल पूर्ण संपलेला आहे. आपल्याला लेट झालं यायला, 1 वाजला आहे. दादा सांगतो लवकर यायचे, आता उद्या येतील साठवणीचे कांदे. आणि सध्या काय रेट आहे, 16 रुपयापर्यंत चालू आहे ना, 16 रुपयापर्यंत रेट चालू आहे साठवणीच्या कांद्याचा. सोबत हे असते बघा हमाली, एका गोणीची हमाली आहे, नाही 9 रुपये. आणि रोडवर जर नेली तर 20 रुपये हे चार्जेस आहेत हमालीचे. बाकी सध्या तरी आता कांदे नाही त्यांच्याकडे, दुसरीकडे बघूया. हे बघा बटाटे आहेत 17 रुपये आणि 16 रुपये किलो. कुठले आहेत ते, इंदोरी आहेत की UPचे? हो का, UPचा बटाटा आहे 16 रुपये किलो आणि 17 रुपये किलो हा रेट आहे. आणि दादा कांदा कसा आहे? साठवणीचा हा आहे का? बघा 15 रुपये किलो आहे साठवणीचा कांदा, चांगल्या क्वालिटीचा. बघा आणि साईज बघा, 15 रुपये किलो कांदा आहे. आणि हे कसे आहेत, छोटे आहेत ते मग आहेत कसे? बघा आणि हे 12 रुपये किलो कांदा आहे. बघा इथे भरपूर कांदे आहेत. हा बघा हा कांदा आहे ओतूरचा. आणि हा कसा म्हणाले 15 रुपये? बघा हा 14 रुपये किलो कांदा आहे. आणि हा 5-6 महिने टिकेल म्हणून सांगतात जातात, कारण गरमी खूप आहे त्यामुळे जास्त टिकणार नाही. साठवणीचाच असतो पण यावर्षी जास्त टिकणार नाही असं म्हणतात. हा 5-6 महिने आरामात जाईल. 14 रुपये किलोचा कांदा आहे हा ओतूरचा कांदा. आणि बघा हा पण साठवणीचा कांदा आहे, हा 13.5 रुपये किलोने आहे. बघा हा कांदा. आणि 6-7 महिने टिकेल म्हणून सांगतात दादा. आणि बघा इकडे ओतूरचाच कांदा आहे 14 रुपये किलो साठवणीचा, 6-7 महिने चालेल. आणि बघा जवळजवळ 56 किलोची गोणी येते. बघा लॉटमध्ये कांदा सध्या सगळे साठवणीचेच कांदे जास्त आहेत. आणि 14, 13.5, 16 हाच रेट आहे. आणि मार्केटमध्ये बघा कांदा पाहिजे तेवढा कांदा आहे मार्केटमध्ये. रोज एवढाच येतो आणि एवढाच जातो पण. आणि इकडे बघा इकडे पण कांदे आहेत 14 रुपये किलोने. आणि साठवणीचे आहेत की दादा, लगेच चालतील म्हणतात ते साठवणीला पण, म्हणजे आपल्याला घरी घ्यायला चालतील. 14 रुपये किलो कांदा बघा केवढा आहे.
आणि इकडे बघा हे गाळा नंबर आहे F155 आणि हे आहे वैभव ट्रेडिंग. इकडे आपण आलो होतो आणि पुऱ्या मार्केटमध्ये कुठे या हाच रेट आहे 13.5, 14, 15 बघा. आणि सर्व सारखेच कांदे दिसतात, हा फरक तर वाटत नाही, सगळे कांदे सारखेच दिसत आहेत. आणि हा बघा हा कांदा आहे तो 14 रुपये किलोवाला आहे. आणि आपल्याला मार्केटमध्ये जे सांगतात ना टिकणारा साठवणीचा 14, 13.5, डाऊट आहे मला तरी की तो नाही टिकणार, कारण साठवणीचा कांदा 17, 18, 19 अशा रेंजमध्येच असतो. आणि हे सगळे कांदे ते 14, 13च्या रेंजमधले, पण हे साठवणीचे नाही आहे, ते बघून कळतं आहे. बघा हे 1-2 महिने मॅक्झिमम, जास्त नाही, 6-6 महिने चालणारे नाही आहेत. आणि हे आवाळे बंधू तिथे जेवायला बसलेत ते, पण त्यांनी आपल्याला सांगितलं की हे कांदे तुम्हाला साठवणीचे नाही आहेत. त्यांचं पण साठवणीचे कांदे संपलेले आहेत. आकाश ट्रेडरवाल्याने आपल्याला यांचं नाव सांगितलं होतं, यांच्याकडनं घ्या, पण यांच्याकडचे पण कांदे संपले. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा, जर कांदा मार्केटला येत आहे, कांदा खरेदी करायला चांगला कांदा हवा असेल तर सकाळी लवकर या, 8, 9, 10 वाजेपर्यंत या. त्याच्या अगोदर तुम्हाला चांगला कांदा मिळेल. आता मला 1:30 वाजला दुपारचा आणि आता जे कांदे आहेत आणि 1 ते 2 मध्ये बिलकुल येऊ नका, आता मागून सांगतात, कारण 1 ते 2 हा लंच टाईम असतो. त्या पिरियडमध्ये तुम्हाला तसं इथं कोणी मिळणार नाही. हे मागे चालू आहे हमाली वगैरे, पण बाकी मेन शॉपवाले कोणी सगळे नाही आहेत, जेवायला बसलेत पुढे. सांगायचा उद्देश कसा, मॅक्झिमम 11च्या आतमध्ये तर याच या, तुम्हाला चांगले कांदे मिळतील. साठवणीचे कांदे आता मला भेटत नाही आहेत, सगळे संपले दिसतात. जे मेन 2 दुकानं बघतो ना मी, म्हणजे गॅरंटेड माल मला जो हवा आहे, जो मी दरवर्षी घेतो, त्यांच्याकडचं मी सिच्युएशन सांगतो, संपलेलं आहे पूर्ण माल. आता तो उद्या येणार, आता उद्यासाठी आपल्याला परत यावं लागेल. त्याच्यात मी काय करीन तर त्यांना सांगेन की 1 गोणी टाका, आपले भरोशाचे आहेत आकाश स्टेडियमवाले, त्यांना पेमेंट करून 1 गोणी टाकायला सांगून आपण आपल्या एरियामध्ये उतरून देऊ शकतो. तर चला आता बघूया पुढे, अजून कांदे बटाटे बघायचे बाकी आहेत. बघा इकडे पंजाबचा बटाटा आहे, कलर बघा कसा दिसतो तो, हे सर्व तेच आहेत. आणि हे 10-10 रुपये किलो बटाटा आहे, पण पूर्ण गोणी घ्यायला लागेल. बटाट्याचा कलर बघा, UP बटाटा एकदम थोडा गोरा गोरा दिसतो, हा थोडा काळा काळा दिसतो आहे बटाटा. हा पंजाबचा बटाटा आहे. आणि बघा इकडे UP बटाटे आहेत सर्व, मागाशी बघितले ते पंजाब बटाटे पूर्ण काळे काळे, हा UPवाला. आणि हा 16 रुपये किलो आहे. आणि त्यात पण जरा थोडी चांगली क्वालिटी आहे ती 18 रुपये किलो आहे. आणि मीडियम क्वालिटी आहे ती 17 रुपये किलो आहे. सध्या हे बटाट्याचे रेट आहेत मार्केटमध्ये. आणि हे होलसेल रेट आहेत, रिटेलमध्ये नाही, होलसेल रेट आहे. म्हणजे अख्खी गोणी ही 50-55 किलोची जी येईल तीच घ्यायला लागेल तुम्हाला. आणि हे बघा हे HKT मी हरे कृष्णा ट्रेडर्स F122, ह्यांच्याकडे फक्त बटाटा मिळेल तुम्हाला वर्षाचे 12 महिने, कधी या बटाटाच असेल यांच्याकडे. आणि सर्व UPवाले बटाटे. आणि बाजूला आहे ते महेश इंटरप्राइजेस बघा, म्हणजे ही F लाईन आहे कांदा बटाटा मार्केटमधली, इकडे तुम्हाला बटाटे मिळतात. चला आज आपल्याला काय साठवणीचे कांदे तर भेटले नाहीत, म्हणजे संपले, तिथून आपण नेहमी घेतो, पण आपण उद्याची सोय केलेली आहे. म्हणजे उद्या आता आपल्याला येतील ते कांदे, म्हणजे तुम्ही तुम्हाला बोलवलं लॉरी टेम्पो असोसिएशन पाठीमागे, त्यांच्या थ्रू आपल्याला कांदे आपल्या घरपोच येतील, म्हणजे रोडवरती, तिथून आपल्याला बिल्डिंगपर्यंत न्यायला लागतील. आणि 60 रुपये घेतले त्यांनी कळव्याला कांदे पोचवायचे, कळवा खारेगावला 60 रुपये, फक्त 60 रुपयामध्ये. उद्या परत आपल्याला एवढं हायमारी करून यायला नको, 100-150 रुपये पेट्रोलचा खर्च करायला नको, वेळ नको घालवायला. घरपोच कांदे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते मी स्वतःच आज केलेलं आहे. आणि आपले आकाश ट्रेडर्स, त्यांचा मी तुम्हाला पाहिजे नंबर देतो ह्या व्हिडिओमध्ये, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट घरपोच कांदे मागू शकता. गॅरंटेड माल येईल तुम्हाला, काही टेन्शन नाही. तर चला आता अजून एक थोडंसं मार्केट पुढे बघूया आणि मग आपला हा व्हिडिओ संपेल. सध्या काय रेट आहे बघूया जरा. बाकी साठवणीचे कांदे तर संपत आलेले आहेत, म्हणजे आजच्या दिवसापुरते. बाकी अजून आहेत, उद्या येतील परत, लॉटमध्ये माल येईल. इकडे हे पण कांदे ओतूरचेच आहेत बघा हे कांदे. आणि हे 17 रुपयेवाले कांदे, 17 रुपये किलो. पण ते स्वतः सांगतात की एवढं साठवणीचं नाही अजून, म्हणजे आत्ता यायला सुरुवात झाली साठवणीचे कांदे, अजून येत आहेत, प्रॉपर आलेले नाही साठवणीचे कांदे. आणि हे छोटेवाले कांदे तुम्हाला दिसत आहेत, हे 10 रुपये किलोने आहेत, 10-10 रुपये किलोने छोटेवाले कांदे दिसतात. छोटेवाले कांदे 10 रुपये किलोने आहेत, म्हणजे 10 रुपयापासून कांदे सुरुवात होतात. आणि इकडे 18 रुपये किलोने कांदा हा मोठावाला. आणि बघा जसं कांद्याची साईज वाढते ना तसं रेट पण वाढतं आहे कांद्याचं. म्हणजे 10 रुपये पण आहे, 17 रुपये पण आहे, 18 रुपये पण आहे. मध्ये हे बघा हे आहेत ते 14 रुपयेवाले आहेत. आणि कांदेच कांदे आहेत, असा कांद्यांचा रेट आहे. आणि हा आहे तो UPचा बटाटा. आणि हा कांदा आहे तो साठवणीचा नाही आहे. साठवणीचे कांदे सकाळी लवकर संपतात जसं मी तुम्हाला सांगितलं. हा रेग्युलर वापरातला कांदा आहे. आणि हा तुम्हाला 14 रुपये किलो.
आणि बटाटा आहे तुमचा हा 18 रुपये किलो. हे बघा हा बटाटा आहे तो 17 रुपये किलो. आणि हे बटाटे येते तुमचे आहेत 13 रुपये किलो. हे बटाटे छोटेवाले बटाटे 13 रुपये किलो. असं हे कांदा बटाटा मार्केट आहे. ठीक आहे मित्रांनो, असं आता हे कांदा बटाटा मार्केट होतं. त्याच्या आधी आपण लसूण मार्केट पाहिलं. दोन्ही मार्केट एक्सप्लोर केले. आपण लसूण तर घेतला आताच, पण कांदा काय आपल्याला भेटला नाही. जसं आपल्याला लेट झालं, त्यामुळे सकाळी लवकर या 10-11 वाजेपर्यंत, म्हणजे तुम्हाला साठवणीचे कांदे चांगले मिळतील. आणि इकडे एक बरीचशी दुकान आहे. त्यातली त्या आवाळे बंधूंचं दुकान जे मी तुम्हाला बोललो, आकाश ट्रेडरने आपल्याला सजेस्ट केलं होतं. तिथे पण 1 नंबरचा कांदा मिळतो. आकाश ट्रेडिंगमध्ये पण साठवणीचा कांदा चांगला मिळतो. तिथून मी ऑलरेडी ऑर्डर दिलेली आहे. कशी ऑर्डर दिली मी तुम्हाला सांगितलं. माझा घरपोच पोचण्याची काय रेट पडणार आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टचा चार्जेस पण मी तुम्हाला सांगितले 60 रुपये कळवा घरी आपल्या घरपोच येण्याचं. आणि कांद्याचा रेट उद्या काय असेल मला माहीत नाही, पण ते 15-16च्या आसपास असेल. आणि त्याच्यावरती वराई वगैरे म्हणजे हमाली वगैरे पकडून 17-17.5पर्यंत जाईल. म्हणजे 50-55 किलोची गोणी जो किलो माल भरेल तो, तर त्या हिशोबाने आपल्याला उद्या कांदा येईल. कांद्याची ऑर्डर दिलेली आहे. बटाटा काय आपण कधीच घेत नाही, तो 1-1 किलोच आपण घरी घ्यायचा असतो. ज्यांना विकायचा आहे त्यांनी ह्या लॉटमध्ये घ्यावा. त्याचे रेट मी सांगितलेले आहे. सोबत लसूणचा पण रेट मी तुम्हाला सर्व सांगितलेला आहे. लसूण 5 किलो आपण घेतलेला आहे 90 रुपये किलोने. तर असं हे होतं कांदा बटाटा मार्केट. आजचा रेटही मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि सकाळी लवकर या, परत सांगतो आहे सकाळी लवकर या, म्हणजे तुम्हाला चांगला माल मिळेल. मला लेट झाला आहे, पण लेट होऊन पण मला माझा पाहिजे तसा माल भेटणार आहे. भले उद्या का होईना, पण भेटणार आहे. आता माझी एवढ्या वर्षाची ओळख झालेली आकाश ट्रेडिंगची, त्यामुळे मी बिंदास मागू शकतो. तुम्ही पण मागू शकता. त्याचा नंबर मी तुम्हाला देतो. FMC मार्केट वाशी, इकडे या आणि बिंदास तुम्ही कांदे खरेदी करा. म्हणजे आकाश ट्रेडिंगकडनंच नाही, तुम्हाला जिकडे योग्य वाटतं तिथून घ्या, पण मी घेतो ते आकाश ट्रेडिंगकडून. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ होतो. टेक केअर, बाय बाय.